नमस्कार. आज 21 डिसेंबर. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात आजच्या दिवसाचं काय आहे वेगळेपण? चला तर मग जाणून घेऊया आजचा 21 डिसेंबरचा इतिहास. 1898 मध्ये याच दिवशी शास्त्रज्ञ मेरी क्युरी आणि त्यांचे पती पियरे क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. रेडियम हा किरणोत्सर्गी धातू असून तो अंधारातही चमकतो. या शोधामुळे त्या काळात कर्करोगावरचे उपचार सोपे झाले. 1903 मध्ये क्युरी पती पत्नी दोघांनाही यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यानंतर 1911 मध्ये मेरी क्युरी यांना पुन्हा एकदा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. 1913 साली याच दिवशी आधुनिक क्रॉसवर्ड अर्थात शब्दकोडं पहिल्यांदाच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं. द न्यूयॉर्क वर्ल्ड या अमेरिकन वृत्तपत्राच्या रविवारच्या पुरवणीत ते प्रसिद्ध झालं. ब्रिटिश पत्रकार आर्थर विन यांनी ते तयार केलं होतं. पूर्वी त्याचं नाव वर्ल्ड क्रॉस होतं, पण काही वेळा टायपिंगच्या चुकीमुळे वर्ल्ड क्रॉसच्या ऐवजी क्रॉस वर्ल्ड असं लिहिलं गेलं आणि त्यानंतर जगभरात ते त्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला हे कोडं हिऱ्याच्या आकारामध्ये छापलं जात असे आणि त्यात ब्लॅक बॉक्सही नसत. 1923 पर्यंत मात्र अमेरिकेतल्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये या प्रकारचं शब्दकोडं प्रसिद्ध होऊ लागलं होतं. 1923 साली याच दिवशी नेपाळमधून ब्रिटनचं संरक्षण काढून घेण्यात आलं. नेपाळ हा सुरुवातीपासूनच स्वतंत्र देश आहे. केवळ इंग्रजच नाही तर इतर कोणताही राज्यकर्ता या देशावर राज्य करू शकलेला नाही. 1814 ते 1816 दरम्यान नेपाळचं ब्रिटिश साम्राज्याशी युद्ध झालं. त्यानंतर ब्रिटन आणि नेपाळमध्ये एक करार झाला. या कराराने नेपाळला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून घोषित केलं. हा करार नेपाळ आणि ब्रिटनमधला पहिला करार होता जो दोन्ही राष्ट्रांमधल्या परस्पर चर्चेने संपन्न झाला. जगात नेपाळसह असे अनेक देश आहेत जे कधीही गुलाम झाले नाहीत, ज्यामध्ये भूतान, थायलंड, जपान, सौदी अरेबिया, इराण आणि चीन या देशांचा समावेश आहे. 1974 मध्ये याच दिवशी देशातली पहिली पाणबुडी प्रशिक्षण जहाज INS सातवाहन आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथे देशाच्या नौदल ताफ्यात दाखल झालं. त्याचं नाव सातवाहन राजघराण्यावरून ठेवण्यात आलेलं आहे, ज्यानं एकेकाळी द्विकल्पीय भारताच्या पूर्व किनारपट्टीवर राज्य केलं होतं. सध्या INS हे युनिट भारतीय नौदलाचं पाणबुडी प्रशिक्षण स्थापना केंद्र म्हणून ओळखलं जातं. 1968 मध्ये याच दिवशी अमेरिकेकडून अपोलो 8 हे यान लॉन्च करण्यात आलं. युनायटेड स्टेट्स अपोलो स्पेस प्रोग्रामचं हे दुसरं मानवी स्पेस फ्लाईट मिशन होतं. 24 डिसेंबर रोजी अपोलो 8 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना नवा इतिहास रचला. 1881 मध्ये याच दिवशी पंडित सुंदरलाल शर्मा यांचा रायपूर इथं जन्म झाला. स्वातंत्र्य सैनिक असलेले सुंदरलाल शर्मा हे शेतकरी, दारूबंदी आणि स्वदेशी चळवळीशी कायमच जोडलेले राहिले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1920 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दमतरी इथे कंडेल कालवा सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. त्याच वेळेला त्यांच्या प्रयत्नांमुळे महात्मा गांधीही पहिल्यांदा रायपूरला आले. पंडित सुंदरलाल शर्मा यांना छत्तीसगडचे गांधी असंही म्हणलं जातं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 21 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 355वा दिवस आहे. आज बुधवार असून आता वर्ष संपायला फक्त 10 दिवस उरले आहेत.